नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसातून ब्लॉग चालू करतोय आणि भरपूर दिवस झाले गणपतीपासून बनवलाच नव्हता. तर आज आलोय, थोडा मुरुडमध्ये काम आहे आपलं. त्या कामानिमित्त तर थोडा काशीद बीचवरती थांबलोय आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे निलेश. कसं वाटतं निलेश बीचवर? आणि वातावरण चांगलं फ्रेश आहे, म्हणजे थोडं म्हणजे क्लाउडी वातावरण झालेलं आहे सध्या. वातावरणाचा पाऊस, ऊन नाही आणि सावध, पब्लिक पण नाही आहे कारण रश नाही आहे. एमटी आहे पुरं बीच, एकदम म्हणजे खाली. तुम्हाला दाखवतो आम्ही, पण आमची माणसं बसली. दाखवा सगळ्यांना आपले मित्र. हे मित्र, हा माझा एकदम जवळचा मित्र अक्षय. हा अगदी जवळचा, म्हणजे एकदम असा. व्हेरी नाईस. आणि हा माझा भाऊ, मोठा भाऊ, आणि तो माझा लहान भाऊ. हा मनीष. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? हा मनीष मोठा भाऊ आणि तो लहान भाऊ. इकडे या तुम्ही, यांच्याबद्दल सांगा आम्हाला काहीतरी. ते सध्या फोनमध्ये आहेत, त्यांच्या बाईकवर बिझी आहे आणि त्यांच्या मुलाला ताप आलेला आहे. त्याच्यामुळे कसं त्यांना ते हे सुखदुख लागलं, म्हणजे त्याच्या मुलाला ते थोडंसं ताप आलं. त्याच्यामुळे हे माझे छोटे भाऊ आशिष हातकंकरे. चला मग बीच बद्दल काहीतरी बोलू आपण. हा, बीच पण बघूया आपण. बाकी पासून आहेत, आम्ही पुढे बीच तुम्हाला वाचताना सांगतो. कारण बीच अगदी खाली आहे, त्याच्यामुळे आम्ही मन प्रसन्न असं झालं आमचं. व्यवस्थित वाटतं असं, म्हणजे बीचवर फिरण्यासारखं. जाऊया का खाली? हा, चल जाऊया ना खाली, बघूया ना आपण सगळं. पाणी पण खाली आहे, असं हे नाही पाण्याचं. तुम्हाला जर घोडागाडी वगैरे हवी असेल तुम्ही घेऊ शकता. बरोबर, डबल टांगागाडी, घोडागाडी सगळं आहे का? उंट पण आहे. उंट पण आहेत का? अरे वा. स्पीड बोट आहे, उंट आहे, सिंगल घोडा, सगळं आहे त्याच्यामध्ये. काय चालू आहे निलेश भाऊ तिकडे? बंधारा चालू आहे त्यांचं, म्हणजे ते एक पाणीचं एक बांध कसा घालतो आपण, त्या प्रकारचं बांध घालतात ते लोक. हे बघा, पाणी इकडे जास्त येऊ नये म्हणून. आणि हे पाणी असं काय झालेलं निलेश भाऊ मध्येच? भरतीचं जशी जास्त भरती येतं त्याच्यामुळे तो पाणी खड्डा करून जातो आणि पाणी एक मार्ग काढतो, तसा येतो. आज वातावरण पण एकदम म्हणजे पावसाचं झालेलं आहे. दूषित वातावरण आहे पावसाचं, त्याच्यामुळे कसं जरा तुम्हाला फ्रेशच वाटणार नाही. आता आपल्याला कुठे जायचं आहे? आता आपल्याला जायचं मुरुडमध्ये आपण जाणार जंजिरा किल्ला बघा पाण्याचा. ओके. आणि तिथून काय काम आहे आपलं तिकडे? तिथून आपलं काम आहे 2-3 ठिकाणी. जरासं आपल्याला तो थोडासा स्टे करायचा. आपण एक पाटील खानवड आहे, तिथे आपण मस्त जेवण करणार आहोत. ओके. एक नॉनव्हेज फेमस आहे का तिथले पाटील खानवड? तर मग चला निघूया आपण. मग आता जाऊया पुढे आपण. आता बाईक आपल्या गाडीमध्ये बसू आपण. आपण गाडीमध्ये आपली गाडी निघूया आपण. थोडं पुढचं पण एक्सप्लोर करू आपण काहीतरी. आपण पार्किंगचे पैसे भरलेले आहेत तिकडे. मगाचा घेतो झोका घे. आता आम्ही काशीद वरून निघालो. गाडी घेऊन निघालेलो आहेत काशीद मधनं. आम्ही जाणार आता मुरुड मधनं आम्ही जाणार जंजिरा किल्ला. ओके. तर आपण आता पहिलं मित्रांनो, आपण पहिलं खायचं कसं जंजिरा किल्ला बघायचं. पहिला पहिला किल्ला बघायचा, मग त्याच्यानंतर आपण जंजिरा किल्ला पाहण्यासाठी हे करायचं. पुढे जायचं. नांदगावचं गणपती मंदिर बघ, मस्त आहे ना. नांदगावच्या मंदिरात चाललेलं आहे आपण आता. तर चला मग गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग निघू. गणेश बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे आपण काही अंतरावर मुरुडला आता आपण पोहोचू. आणि तिथून आम्ही व्ह्यू बघा, मस्त वाटते म्हणून थांबलो आम्ही. थोडं छान वाटतंय. पावसाच्या वातावरणामुळे हा आणखी सीन बघण्यासारखं वाटतं बघा. छोटा किल्ला पण आहे पाण्यामध्ये, एक प्रकारचा. बघा इकडे पुढे थोड्या तिकडे सारखा. हो भाऊ, इकडे सारखा. लाईन ही गर्दी भरपूर करता तुम्ही, पाय पडेल. बघा हा किल्ला बघा, छोटासा किल्ला आहे. पण या किल्ल्यावर जाऊन देत नाही, कारण का तिथे काही साधन नाही, त्याच्यामुळे नाही जाऊ शकत आपण. जंजिरा किल्ला जाऊन जाऊ. हे माझे सर्व फ्रेंड. हाय फ्रेंड्स, हाय. आणि कसं म्हणजे किल्ला बघण्यासारखा आहे तो पण. जंजिरा किल्ला बघा. आता आपण कुठे जायचं आहे? आता आपण जाणार मुरुडमधनं आपण जाणार जंजिरा किल्ला. ओके. तर चला मग. क्लाउड वातावरण आहे, थोडं मस्त वाटतंय, बरं वाटतं आणि बघण्यासारखं वाटतं, फ्रेश आहे. आता आपण जाणार मुरुडमध्ये. आपण मुरुड लावून पोहोचलो नाही आहे. मुरुडच्या काही अंतरावर आपण 1-2 किलोमीटरवरती असा पुढे होतो. मुरुडच्या नंतर पोहोचल्यानंतर आपण जंजिरा किल्ला पाहायला. महत्त्वाचं म्हणजे आपण एक किल्ल्यामध्ये आपण जाणार आहोत, जंजिरा किल्ल्याची. ते आता तुम्ही गाड्या चालू आहेत सगळ्या रोड, आणि रोड एमटी आहे. सॅटर्डे संडेला पब्लिक असते, आता पब्लिक नाही. आपण ऑफ टाईमला आलो त्याच्यामुळे. आणि आपल्या तिकडे किमला पण गर्दी भरपूर असते. सॅटर्डे संडे किमला गर्दी भरपूर असते असं. तर मग चला जाऊया मग आपण. मग आता
निघूया मित्रांनो आपण. हे तशीच आहे नॉर्मलमध्ये. म्हणजे आता आपण आता बसलो आपण पाटील थाळीमध्ये. काय मागवलं आपण? आपण चिकन थाळी मागवली आणि दुसरं काय? कोलंबी फ्राय आणि भाकरी. एवढी मोठी पूर्ण खानावळ आहे. बरीच मोठी आहे नारळाची बाग. आणि मुरुडमध्ये यायचं तर फेमस पाटील खानावळ. तर या चिकन थाळी काहीतरी 500 रुपये आहे, कोलंबी फ्राय थाळी 400 आहे आणि चिकन थाळी 180, 500 सुरमई थाळी पण. तर या मग आम्ही पण बसलोय, आमचं येईल. या कसं वाटतं जेवण? सोनकडी सो ब्युटिफुल. सो एलिगंट काय? सो एलिफंटा. सगळं निल्यानेच संपवलं. 2 थाळ्या मी एकट्याने खाल्लेल्या आहेत. आता काय निलेश? आपण आता फालुदा पितोय. फालुदा नाही, बदाम शेक. बदाम शेक ना? बदाम, हा बदाम शेक. स्पेशल बदाम शेक. बदामाच्या झाडाखाली बदाम शेक. आणि चाव जरा काय नुसताच करते. हे बदाम शेक. हे आमचे शेक बसलेत सगळे इकडे. आणि हे खलिफा शेक. हे आमचे खलिफा शेक. हे दुबई रिटर्न खलिफा शेक. खलिफा शेक तुम्हीच खाते. आमचं बदाम शेक रेडी आहे. बदाम शेक. बदामाचा झाडाखाली शेक पियत मी शेक बदाम शेक. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आता आपण मेन जेटीवर उभे आहोत. इथं बघा जंजिरा किल्ला आणि नवीन जेटीचं काम चालू आहे. जेटीचं काम चालू जसं पुलाचं काम चालू आता. आणि जुनी जेटी पाहू शकता नजारा. हा बघण्याचा लुक चांगला आहे. हा बघण्याचा लुक. पण आता माहिती भेटली अशी की लास्ट बोट 450. तिकडे येणारची बोट 450 आहे. तर त्याच्यामुळे आपलं काय जंजिरा किल्ल्यामध्ये जाणं पॉसिबल नाही, कारण का आपण तिथे जेव्हासाठी जो वेळ गेला त्या वेळेच्या नुसार आपल्याला पुढे आपण जाऊ शकत नाही असं. आणि पाण्याला पण थोडा ओट आहे, पाणी खाली आहे, त्याच्यामुळे बोट सगळ्या बंद. कारण आम्ही इन मीन्स 5 जणांसाठी एक बोट करून आम्ही जाऊ शकत नाही. पैशाचा प्रॉब्लेम असतो म्हणजे. क्या बोला तूने? काय पण पाहू शकता तुम्ही जेटीचं काम कसं चालू आहे ते. आणि जंजिरा किल्ला तो बघा. जंजिरा किल्ला दिसतो तुम्हाला. जंजिरा किल्ला बघा. जंजिरा किल्ला आम्हाला जाता येणार नाही कारण बोटी बंद झाल्यात. 4:30चं टायमिंग आहे. चला आम्ही तिकडे वरती जातो, थोडा बसतो तिथे जाऊन. मी तिथं होतो. आता बघा पूर्ण एकदम वरती आलो. आणि बघा जंजिरा किल्ला दिसतोय तुम्हाला. बघा जंजिरा किल्ला आहे. आणि हा बघा आमचा आवळी मित्र तो तुमच्यावर मागासपासून संवाद साधतोय. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर नजारा आहे बघा. बघण्यासारखा आहे. म्हणजे खाली हा गाव आणि त्यांना हा समुद्राचा एक सुंदर असा देखावा. एक नंबर बघण्यासारखा. म्हणजे कसं भाऊक होतो. सकाळची मुलं तिकडे क्रिकेट खेळतायत. आणि या आपण जाऊया कुठे जायचं आपल्याला आता? हॉटेलमध्ये आपण तिथून फोटो घेऊ आपण सगळं. ते बघा खाली तिथे हॉटेल आहे, त्या हॉटेलला चाललो आपण. हॉटेलमध्ये जाणार तिथे आणि आपण हा पूर्ण नजारा पाहतो. व्ह्यू बघा तो व्ह्यू. व्हेरी नाईस व्ह्यू. पोरं सर्व क्रिकेट खेळतात तिथे. पाहण्यासारखं आहे. म्हणजे स्कूल आहे तिथे आणि जस्ट बीच. पोरांचा आनंद किती भरून येत असेल बीच जवळ. आणि स्कूल पण किती. तर चला मग आम्ही चाललो थोडं हॉटेलमध्ये. हे बघा इथे हॉटेल आहे असं. आता आपण मुरुडमधून बाहेर पडलेलो आहे. मुरुडच्या बाहेर चाललेलो आहे. म्हणजे मुरुड आपण चेकपोस्ट सोडलेलं आहे. आता आपण चाललेलो आहोत घरी आलियामध्ये. खाली केली सगळं खाली केला असं तो ब्लोर खावत. हा मित्रांनो नमस्कार. कसं आहे तुम्ही? बरे आहेत ना? आता जरा मी 5 मिनिट झोपतो. आता बाहेर पडलोय. थकलेलो आहे. जाम थकलो आम्ही. आमचा मित्र थकला. चला आलो मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. बीचला परत एकदा काशीत पोहोचलो होता. काशीत बीचला तो आपला निल्या.
तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. सनसेट व्ह्यू बघा एक नंबर. सनसेट व्ह्यू बघा एक नंबर वाटतंय. तर मित्रांनो आपण परत चाललेलो आपल्या मांडव्यामध्ये, आपल्या घरी सगळे चाललेले आहेत माहेरला. कारण आपण जसं जी आपली छोटी पिकनिक होती ती आता आपली संपलेली आहे. म्हणजे वन डे रिटर्न आपण जास्त आम्ही कुठे जंजिरा किल्ला फिरणार होतो, पण नाही, ते बोट्स बंद झाल्या त्याच्यामुळे आम्ही नाही. आता हा तुम्ही पाहू शकता, आम्हाला एक असा सुंदर मोकळा रस्ता दिसलेला भेटलेला आहे, पण थोडा अंधार पडलेला आहे. आणि आमचे हे आशिष ड्रायव्हर जे आहेत लाईट मध्ये बंद पडतात का त्यांचा झिरोचा ब्लॉकचा अपडाऊन होतो. मित्रांनो एन्जॉय करा, कॉमेडी फक्त. गाडी आमची खड्ड्यात आपटली का हे असं प्रॉब्लेम येतो. तर आम्ही सबत चालतोय आणि जस्ट आम्ही बसलो जस्ट कॉफी घेण्यासाठी काशीर ब्रिजसाठी. काशीरला कॉफी घेतली, कॉफी वगैरे झालेली आहे आमचं. आणि मित्रांनो आता आम्ही भेटू कधीतरी तुम्हाला परत. आम्ही अशाच आता परत कुठे फिरायला जाणार आहोत, तेव्हा आम्ही तुम्हाला थोडंसं गाईड करू सगळ्या गोष्टी. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.